ओके. तर हॅलो माझे लाल बाल गोपाल. तर तुम्हा सर्वांचं बेटा या एड्यूट्यूर बाय एश कोचिंग क्लासेस या यूट्यूब तुमच्या आणि माझ्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे बेटा. तर तुम्हा सर्वांना गुड मॉर्निंग. तर लास्ट क्लासपर्यंत आपण जो 10th स्टँडर्डचा जो ग्रॅव्हिटेशन पॉईंट आहे बेटा त्याला आपण स्टार्टअप केलेला आहे. तर लास्ट क्लासमध्ये आपण वेगळ्या वेगळ्या प्रकारचे फोर्सेस बघितले. लास्ट क्लासमध्ये आपण टाइप्स ऑफ फोर्सेस बघितले. व्हॉट आर द इफेक्ट ऑफ द फोर्सेस, आपण बऱ्याचशा वेगळ्या प्रकारचे फोर्सेस बघितले बेटा. आज आपली जी काही ओळख आहे ती आपल्या न्यूटन बरोबर होणार आहे. न्यूटन बाबांनी जे काही शोध लावलेत बेटा सगळे न्यूटनचे शोध आपल्याला शिकायचे. शोध म्हणजे त्यापैकी एक ग्रॅव्हिटेशनचा कसा कारनामा त्यांनी केला बेटा, ते नेमकं खालीच काऊन येते. ऍपल म्हणायला लागलो, कोणतीही वस्तू बेटा पृथ्वी स्वतःकडे अट्रॅक्ट का करते. ठीक आहे, ईच अँड एव्हरी पॉईंट आपण आजच्या क्लासमध्ये काय करणार बेटा डिस्कस करणार आहे. त्यासाठी सर्वात पहिले बेटा तुमच्यासाठी एक थोडीशी एक विनंती म्हणू आपण त्याला की एक सबस्क्राईब तुमच्याकडे झालाच पाहिजे आणि मॅक्सिमम तुमच्या मित्रांपर्यंत त्याला शेअर करा बेटा. ठीक आहे, प्रत्येकाला कळलं पाहिजे की आपण आलोय बेटा, मी तुमच्यासाठी करतोय ईच अँड एव्हरी पॉईंट. हा जो ग्रॅव्हिटेशन पॉईंट आहे, बऱ्याचशा मुलांच्या मला रिक्वेस्ट होत्या की सर ग्रॅव्हिटेशन एकदा कम्प्लीट करून द्या आमचा. ठीक आहे बेटा, कारण की फिजिक्स मधला वन ऑफ द इंटरेस्टिंग अँड इम्पॉर्टंट पॉईंट आहे एक्झामिनेशन पॉईंट ऑफ व्ह्यू नुसार. तर प्लीज बेटा तुम्हाला नोटिफिकेशन आणि आम्हाला मोटिवेशन यासाठी त्या घंट्याला एकदा क्लिक करून टनकन वाजवून म्हणजे जरा बरं वाटतं आपल्याला पण. ठीक आहे, तर चला बेटा लास्ट क्लासमध्ये आपण ग्रॅव्हिटेशनला स्टार्टअप केलं होतं. आज जो लॉज आहे त्याची डेफिनेशन लास्ट क्लासमध्ये आपण बघितली होती. तर आजच्या नवीन टॉपिकमध्ये आपण शिकणार आहे बेटा ग्रॅव्हिटेशन काय असतो आणि ग्रॅव्हिटेशनची इफेक्ट. मग ग्रॅव्हिटेशनचा इफेक्ट, ग्रॅव्हिटेशन इज नथिंग बट वन टाइप ऑफ द फोर्स. तो फोर्स आहे म्हणून इथे फोर्स पण आपल्याला आजच्या क्लासमध्ये शिकायचं. आणि मोशन काय असते, मोशन फोर्स जर अप्लाय झाला तर 100% ऑब्जेक्ट ऍक्सलरेट करणार आणि त्याने ऍक्सलरेट जर केलं तर तो मोशन मध्ये येणार बेटा. तो प्रत्येक पॉइंट आपण आजच्या क्लासमध्ये काय करणार डिस्कस करणार आहे. तर चला शुरू करते अभी. तर सर्वांनी दिल थांब की बैठिए. दिल थांब की बैठिए मतलब आपल्या हृदयाला बंद करून नाही ठेवायचं. ठीक आहे बेटा, समजून घेण्याचा प्रयत्न करा. तुमच्यासाठीच प्रत्येक पॉईंट आपण आज डिस्कस करणार आहे. चला मग एकदा करू स्टार्ट. इच्छा असेल तरी लक्ष द्या, नसेल तरी लक्ष द्या बेटा. चला बघूयात आपण टॉपिकला काय दिलं. ग्रॅव्हिटेशन पहिला पॉईंट आपल्याला घेऊन आहे बेटा. आता ग्रॅव्हिटेशनची स्टोरी तुम्हाला माहिती आहे. सर आयझॅक न्यूटन कुठेतरी गावाला चालले होते. गावाला जात असताना बेटा थकले असतील, दमले असतील, कुठेतरी एका झाडाखाली जाऊन बसले आणि बसल्याच्या नंतर त्यांना काय आढळलं की भाऊ वरून एक पडला खाली काय सफरचंद, ज्याला आपण काय म्हणतो बेटा ऍपल असे म्हणतो. मग त्यांनी विचार केला की भाऊ की प्रत्येक वस्तू त्यांनी वर फेकली, चप्पल वर फेकून पाहिली, कॅप वर फेकून पाहिली, प्रत्येक गोष्ट खाली यायला लागली बेटा. मग त्यांनी सांगितलं की नाही, या पृथ्वीमध्ये आणि हाईट मध्ये असलेल्या ऑब्जेक्ट मध्ये त्यामध्ये काहीतरी आहे. ठीक आहे, गुपित रहस्य काहीतरी आहे. मग त्यांनी शोधण्याचा प्रयत्न केला बेटा. मग त्यांनी नाव दिलं त्याला एकदम टकाटक असा. मग त्यांनी सांगितलं की जेव्हा एखादी वस्तू खाली येते तर त्यामध्ये अंडर द इन्फ्लुएन्स त्यावर इफेक्ट असतो बेटा, एका फोर्सचा इफेक्ट आहे. त्या फोर्सला त्यांनी नाव दिलं, त्याला म्हटलं बेटा ग्रॅव्हिटेशन. ठीक आहे, दॅट इज कॉल्ड ॲज द ग्रॅव्हिटेशनल फोर्स. चला टॉपिकला स्टार्ट करू बेटा. आपण काय दिलं बघा. त्याच्यामध्ये काय सांगितलं, ग्रॅव्हिटेशन काय सर्वांनी आपण समजून घ्यायचं बेटा. बघा काय म्हणतो, व्हेन द ऍपल फॉल्स डाऊनवर्ड्स डायरेक्शन ऑन द अर्थ. ठीक आहे, ज्यावेळेस ते झाडाखाली बसलेले होते, बसल्याच्या नंतर तुझा ऍपल आहे बेटा, तो ऍपल डाऊनवर्ड डायरेक्शनला आला आणि ऑन द अर्थला तो खालीच आला बेटा, खालीच आला. ठीक आहे, व्हेन द ऍपल इज अ फॉल्स डाऊनवर्ड्स डायरेक्शन ऑन द अर्थ टुवर्ड्स द सेंटर ऑफ द अर्थ. आणि बेटा जेव्हा ईच अँड एव्हरी ऑब्जेक्ट जर तुम्ही त्याला वळून जर खाली जर सोडलं, व्हेन वी हॅव टू रिलीज द एनी ऑब्जेक्ट ॲट सम हाईट ऑन द ग्राउंड इट विल बी अट्रॅक्ट्स टुवर्ड्स द अर्थ ऑफ द सेंटर. तो जो ऑब्जेक्ट आहे बेटा त्या ऑब्जेक्टला अट्रॅक्ट करतो कुणीकडे, अट्रॅक्ट टुवर्ड द सेंटर ऑफ द सर्कल. म्हणजे त्या सर्कल नाही अर्थच्या, त्या अर्थच्या सेंटरला काय करतो बेटा तो अट्रॅक्शन करत असतो. हा एक त्यामध्ये असलेला पॉइंट आहे. त्यानंतर बघा, दिस फोर्स इज ऍक्ट्स एव्हरी ऍपल ऑन द अर्थ ऑफ द ट्री. मग त्या झाडाला जेवढे ऍपल असतील बेटा त्या प्रत्येक ऍपलवर, त्या प्रत्येक लिव्हजवर, त्या झाडाच्या पानावर किंवा स्टेमवर प्रत्येकावर जो फोर्स लागलेला होता बेटा तो फोर्स त्यावर अप्लाय झालेला होता आणि तो असतो. ठीक आहे, त्यानंतर ॲट अ डिफरंट हाईट, वेगळ्या वेगळ्या हाईटला असतो बेटा. तुम्ही म्हणता सर वेगळ्या वेगळ्या हाईटला कसा, की समजा फॉर एक्झाम्पल माझी हाईट 5 फूट आहे, इथनं जर मी या पेनला खाली जर सोडलं बेटा तर इथला इफेक्ट वेगळा असतो.
सपोज या स्लॅबच्या हाईटला आपण गेलो बेटा, स्लॅबच्या हाईटवरनं पेनला आपण रिलीज केलं तर या ऑब्जेक्टवर लागला तेव्हाचा फोर्स वेगळा असतो. प्रत्येक ठिकाणचा फोर्स कसा असतो बेटा, हा डिफरंट असतो, वेगळा असतो. म्हणून त्यांनी सांगितलं बेटा डिफरंट हाईट ॲट ए अर्थ सरफेस इट इज ऑल्सो ऍक्ट ऑन द ऑब्जेक्ट लाईक अ प्लॅनेट. ठीक आहे बेटा, तुम्हाला माहिती आहे सर्वांना आपल्याकडे चंदा मामा आहे. गाणं तर भलं आठवते आपल्याला, मेरे सामने वाली खिडकी में एक चांद का तुकडा रहता है, तो चांद आहे बेटा. तुम्हाला एवढ्यांना माहित असलं पाहिजे की आपली जी पृथ्वी आहे त्या पृथ्वीचा जो नॅचरल आहे, नॅचरल सॅटेलाइट आहे बेटा, तो मून आहे. ठीक आहे, द नॅचरल सॅटेलाइट ऑफ द अर्थ इज कॉल्ड ॲज द मून. सर्वांनी लक्षात ठेवा बेटा, जसं आपण अर्थ आहे, आपला पण एक नॅचरल सॅटेलाइट असतो. समजा आपल्या समोरच्या खिडकीमध्ये राहतात, आपण काय म्हणतो, मेरे सामने वाली खिडकी में चांद का तुकडा रहता है. सो पृथ्वीच्या बाजूला तो नॅचरल सॅटेलाइट त्याचं नाव आहे चंदा मामा. ठीक आहे, मून आहे बेटा तो, आणि तो जो मून आहे ना, इट इज अ नॅचरल सॅटेलाइट ऑफ द अर्थ. हा एक त्यामध्ये असलेला महत्वाचा पॉइंट आहे बेटा. मग का म्हटलं बेटा, व्हाय द मून इज कॉल्ड ॲज अ नॅचरल सॅटेलाइट ऑफ द अर्थ, बिकॉज ही अर्थ आहे आणि हा मून आहे, या दोघांच्या मध्ये जो अट्रॅक्शन झालाय त्याने काय केलं बेटा माहितीये का, अर्थच्या एका फोर्सने किंवा दोन ऑब्जेक्ट आहेत, सपोज फॉर एक्झाम्पल ही आपली इथे अर्थ आहे बेटा आणि इथे आपला मून आहे बेटा, या दोघांच्या मध्ये जो फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे तो फोर्स सुद्धा कोणाचा आहे बेटा, ग्रेव्हिटेशनल फोर्सच आहे. मग ते ज्या फोर्सेसला जर तुम्ही ऑब्झर्व जर केलं, मग एव्हरी प्लॅनेट जर ते एकमेकांना अट्रॅक्ट जर करत असतील, दे आर बाइंडेड, दे आर बॉन्डेड with the force, that force is called as a gravitational force. मग यावरनं आपण सांगितलं, न्यूटन बाबांनी सांगितलं की भाऊ पृथ्वीवरची प्रत्येक गोष्ट एकमेकांना अट्रॅक्ट करते आणि त्या अट्रॅक्ट करणाऱ्या ऑब्जेक्टला त्यांच्यामध्ये जो फोर्स लागलेला असतो, that force is called as GF, not a girlfriend रे, that is called as a gravitational force. ठीक आहे बेटा, त्याला काय लिहायचं आपण, ग्रेव्हिटेशनल फोर्स असं म्हटलं जातं. ठीक आहे, मग हा फोर्स तर आहे बेटा, मग फोर्सचे इन्फ्लुएन्स काय, व्हॉट आर द इफेक्ट ऑफ द फोर्सेस, लास्ट क्लासमध्ये आपण डिस्कस केलंय बेटा. जर नसेल बघितले तर प्लीज मागचा प्रिव्हियस व्हिडिओ बघा, व्हेरियस टाइप्स ऑफ द फोर्सेस तुम्हाला सापडतील बेटा. ते एक फोर्सेसचा व्हिडिओ आपण लास्ट क्लासला डिस्कस केलेला आहे. चला याला बघू आपण, फोर्स अँड मोशन. आता फोर्स अँड मोशन काय असतं बेटा, ठीक आहे ना, तुम्हाला मी अगोदरही सांगितलं होतं बेटा की कोणत्याही ऑब्जेक्टला जर तिला मोशन मध्ये आणायचं असेल, तिची पोझिशन चेंज करायची असेल, त्याला गावाला जायचं असेल, त्याला काहीही करायचं असेल बेटा, तर एक कंडिशन खूप इम्पॉर्टंट आहे, दॅट इज कॉल्ड ॲज ए फोर्स. जर तिथे फोर्स लागत असेल बेटा तरच तो ऑब्जेक्ट ऍक्सेलरेटही करणार, तरच तो ऑब्जेक्ट मोशन मध्ये येणार, तरच तो ऑब्जेक्टची साईजही चेंज होणार, त्याची शेपही चेंज होणार. ईच अँड एव्हरीथिंग बेटा तो चेंज करू शकतो. बट when we have to apply the force on it, ज्या वेळेस तुम्ही त्यावर फोर्स अप्लाय कराल बेटा, त्यावेळेस काय करू शकतो आपण, तो ऑब्जेक्ट मोशन मध्ये येतो. मग फोर्स काय असतं बघून घ्या बेटा. फोर्स इज अ नथिंग बट पुल और पुश ऑफ द ऑब्जेक्ट. त्या ऑब्जेक्टला पुल करूया किंवा पुश करूया, दोन्हीपैकी तुम्ही काही केलं तरी चालेल बेटा. ठीक आहे, पुल और पुश या दोन्ही ऑब्जेक्टला आपण काय म्हणायचं बेटा, दॅट इज कॉल्ड ॲज अ फोर्स. त्याला काय म्हणणार बेटा आपण, फोर्स असं म्हटलं जातं. मग फोर्सला आपण डिफाईन करू शकतो बेटा, मॅथमॅटिकली इज डिफाईन्ड ॲज फोर्स इज इक्वल टू, आपण त्याला म्हणणार बेटा ईच अँड एव्हरी ऑब्जेक्ट. तुम्हाला माहिती बेटा पृथ्वीवरचा प्रत्येक ऑब्जेक्ट हा एका स्मॉलेस्ट ॲटम पासून बनलेला आहे. ठीक आहे, आता ॲटम म्हटलं की आपल्या विचारात वेगळे वेगळे ॲटम येतात, कोणाला खायचे ॲटम सापडतात, कोणाला दुसरे काही काही ॲटम सापडतात, तो ॲटम नव्हे बेटा. फोर्सच्या अगोदर जर एखादा ऑब्जेक्ट तुम्ही कन्सिडर जर केलं तर त्यामध्ये स्मॉलेस्ट टायनी पार्टिकल इज कॉल्ड ॲज अ ॲटम. त्याला आपण काय म्हणतो बेटा, ॲटम असं म्हटलं जातं. ठीक आहे ना, आणि हा जो ॲटम आहे, when you have to combine the one or more than one atoms, इट फॉर्म मॅटर. तो काय फॉर्म करतो बेटा, मॅटर फॉर्म करतो. आता एकदा जर मॅटर जर फॉर्म झाला त्यालाच आपण काय म्हणणार, एखादा सबस्टन्स म्हणू शकतो, आणि दॅट सबस्टन्स इज हॅव ए मास. त्याला काय असतं बेटा, मास असतं. ठीक आहे, मग आता काय ना, फोर्स इज इक्वल टू फॉर्म्युला येतो बेटा, मास त्याला N2 मध्ये ऍक्सेलरेशन.
काय भेटतो बेटा मला, मास इंटू ऍक्सेलरेशन असा आपल्याला फॉर्म्युला भेटतो. जर डोक्यात राहत नसेल, आठवाय तुम्हाला जर विसरायची जर जास्त दाट शक्यता असेल ना बेटा, तर काहीच नाही बा, फादर लक्षात ठेवायचे इज इक्वल टू मदर लक्षात ठेवायची, कार्यक्रम ओके करून टाकायचा याचा. मग बेटा F इज इक्वल टू M त्याला इंटू मध्ये A हा झाला आपला एक फॉर्म्युला. कोणाचा फॉर्म्युला बेटा, हा फोर्सचा फॉर्म्युला आहे. व्हॉट वी हॅव टू डिफाइन द फोर्स. फोर्स इज अ नथिंग बट product of the mass and the acceleration is called as a force. and SI युनिट बेटा याला आपण मेजर करतो. फोर्सला आपण कशामध्ये मेजर करणार, ठीक आहे बेटा. मग कंडिशन तुम्हाला माहिती असावी की फोर्सला आपण मेजर करतो बेटा न्यूटन मध्ये. कशामध्ये मेजर करतो आपण, न्यूटन मध्ये. मग SI युनिट ऑफ द फोर्स इज कॉल्ड ॲज ए न्यूटन. बेटा जो फोर्स आहे ना, त्या फोर्सचं जे SI युनिट आहे ते काय भेटतं मला सांगा पटकन, न्यूटन असं भेटत असतं. चालेल, हा एक त्यामध्ये असलेले काही महत्वाचे पॉइंट आहे बेटा. चालेल, बघा आता नेक्स्ट पॉइंट आहे आपल्याकडे ऍटम झाला, आपल्याकडे मॅटर झाला, फोर्स झाला बेटा. आता आपण मोशन कडे येणार आहे. व्हॉट इज मोशन, मोशन कशाला म्हणणार आपण, ठीक आहे बेटा. समजा फॉर एक्झाम्पल तुम्ही रस्त्यानं चाललेले आहात, क्लास सुटला आपला, शाळा सुटली, आपली रस्त्यानं चाललोय बेटा, ठीक आहे ना. एक कुत्रा एका ठिकाणी आरामशीर बसलेलं होतं बेटा, बरोबर आहे की नाही. आता बसलेलं असताना त्यानं तुम्हाला पाहिलं, त्या कुत्र्याला वाटलं बा नवीन कुत्रा आलं माझ्यासोबत, त्यानं तुमच्याकडे पाहिलं, तुम्ही त्याच्याकडे पाहिलं. मग आपण म्हणू बेटा दोघांची आंखों ही आंखों में बात हो गई. त्याला म्हणतो ना आपण नजर ने नजर से, नजर ने नजर से, नजर ने नजर से मुलाकात कर ली, रहे दोनों खामोश और बात कर ली. दोघांची नजर एकमेकांना भेटली, दोघांनी एकमेकांसोबत गोष्टी केल्या, काहीतरी बोलले काहीच नाही, कारण की याला कुत्र्याची भाषा कळते ना, आपली कुत्र्याला भाषा कळत नाही. त्यामुळे आपण डोकं लावायचं नाही बेटा त्याला. पण कळलं, कुत्र्याला कळलं की भाऊ हे लांबून असं हात मागं करून आलं, 100% काहीतरी कारनामा आणला असेल आपल्यासाठी. तुम्ही हुशार, तुम्हाला माहिती हे आपल्या मागं गोटा घ्यायला का आपल्याला, तुम्ही गोटा उचलला, लागले सराशिक समोर गेले बेटा, तुम्ही काय करायचा, कुत्र्याला गोटा फेकून मारला, ठीक आहे. त्यावेळेस काय झालं कंडिशन बेटा, त्यावेळेस कंडिशन काय झाली बेटा माहिती का, की ते कुत्र कॅंग 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 करत लागलं पळायले, ठीक आहे. ते जे पळू लागलं, ते जे पळायला लागलं बेटा, व्हाय इट इज अ कम्स इन अ मोशन. मोशन मध्ये त्यानं पोझिशन चेंज केली बेटा. फक्त तुम्ही काय अप्लाय केला, त्यावर थोडासा गोट्यानं फोर्स अप्लाय केला, कळलं का. आणि फोर्सचा इफेक्ट काय झाला, दॅट कुत्र इज कम इन मोशन. ते मोशन मध्ये आलं, दॅट डॉग इज कम इन मोशन, ठीक आहे. तर हे त्यामध्ये असलेले महत्वाचे पॉइंट्स आहेत बेटा. मोशन काय असतं बघा आता, ठीक आहे. कंडिशन काय दिली बघा मोशनची, काय म्हणलो बेटा आपण की इफ द पोझिशन ऑफ ऑब्जेक्ट इज अ चेंज ॲज अ टाइम पासेस इज कॉल्ड ॲज अ मोशन. त्याला आपण काय म्हटलं बेटा, मोशन असं म्हटलं. मोशनला आपण काय सांगितलं की काहीच नाही बाबा, जसा टायमिंग होत जाईल, जर तसा ऑब्जेक्ट जर पोझिशन जर चेंज करत असेल, समजा एका सेकंदाला इथे होता, नाही पटलं भाऊ आपल्याला, गेलो आपण बफे पार्टीत, नाही आवडलं खाणं आपल्याला, चला समोरच्या स्टॉलवर जाऊ, टायमिंग चेंज झाला, तुम्ही समोरच्या पॉइंटला गेले बेटा, एका पॉइंटवर दुसऱ्या पॉइंटला तुम्ही पोझिशन चेंज केली. दॅट चेंज ऑफ पोझिशन ॲज अ टाइम पासेस, टाइमही पास होतोय आणि टाइम पास झाल्याच्या नंतर ऑब्जेक्टची पोझिशन पण चेंज होते, दॅट इज कॉल्ड ॲज ए मोशन. उसको अपन क्या बोलेंगे बच्चा पार्टी, मोशन बोला जाता है. कोई डाउट यहाँ तक, काय प्रॉब्लेम, काय डोकेदुखी, चहा घेता, उसाचा रस थोडंसं लागलं तर नवीन टॉनिक बी आणतो तुमच्या, आणि टेन्शन नका घेऊ तुम्ही, लक्ष द्या. याला काय म्हणायचं बेटा आपण, फोर्स असं म्हटलं जातं, त्याला म्हणायचं मोशन. आणि त्या मोशनला, त्या ऑब्जेक्टला मोशन मध्ये आणण्यासाठी एक लय महत्वाचं आहे भाऊ, कारण की जर फादर जर असतील तरच काय करते, मदर ही मोशन मध्ये राहते. या गोष्टी सर्वांनी समजा लक्षात घेऊन टाका बेटा. जर फादर आले तरच पोरग पट 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 मोशन मध्ये काम करतो, कळलं का. पट 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 मोशन मध्ये काम करण्यासाठी फादर इम्पॉर्टंट आहे. मग जर फोर्स अप्लाय जर झाला तरच काय होतं बेटा, ऑब्जेक्ट मोशन मध्ये येतो. तर हे त्यामध्ये असलेले काही महत्वाचे पॉइंट्स आहेत बेटा, ठीक आहे. तर असे काही त्यामध्ये असलेले काही इम्पॉर्टंट पॉइंट आहेत जे आपण आतापर्यंत काय केले बेटा, डिस्कस केलेले आहेत, ठीक आहे. तर त्यानंतर बघा आता कंडिशन्स काय आहेत, तर ठीक आहे. तर इथपर्यंत आपण आज बघूयात बेटा. नेक्स्ट क्लासमध्ये आपण न्यूटनचे काही लॉज आहेत, न्यूटनचे लॉज आपण नेक्स्ट क्लासमध्ये आपण डिस्कस करणार आहे. एक क्वेश्चन आहे बेटा आपल्या बुकमध्ये दिलेला, व्हॉट आर द लॉज ऑफ द मोशन. त्या मोशनच्या, न्यूटन्सच्या लॉच्या मोशनला आपण नेक्स्ट क्लासमध्ये डिस्कस करूयात. तसंच एक नेक्स्ट पॉइंटला आपल्याकडे सर्क्युलर मोशन आहे, त्यानंतर सेंट्रिपेटल फोर्स आहे, व्हेरियस टाइप ऑफ द फोर्स आपण डिस्कस करणार आहे. त्यानंतर केपलरचे लॉ आहेत. असे वेगवेगळे पॉइंट्स आहेत बेटा याच्यामध्ये.
बस फक्त तुमचा थोडासा सपोर्ट असावा बेटा मला. 100% तुमच्या सायन्सच्या आउट ऑफची जबाबदारी आता मी घेतली बेटा. ठीक आहे, फक्त रेग्युलरली व्हिडिओ तुम्ही बघत चला, तुमच्या मित्रांपर्यंत मॅक्सिमम प्रमाणामध्ये शेअर करत चला बेटा. आणि जर कोणतीही क्वेरी जर असेल बेटा तर कमेंट बॉक्समध्ये टाकत चला बेटा. नो प्रॉब्लेम, नो डाऊट. आणि जर तुम्हाला असं वाटत असेल की ऑफलाईन क्लासला तुम्हाला यायचं बेटा तर आपल्या ऑफलाईन क्लासेसही चालू आहेत, तुम्ही येऊ शकता बेटा, काही प्रॉब्लेम नाही आहे. त्यामध्ये आपण फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ बाय ऑल सब्जेक्ट आपण त्यामध्ये डिस्कस करत असतो. मी तुमचा हा फर्स्ट पार्ट कारण सांगतो बेटा तुम्हाला, फिजिक्स केमिस्ट्री एकदम बेस्ट पैकी मी टीच करू शकतो बेटा. राहिला बायोचा प्रश्न, तर बायोचं आपलं पटत नाही, कारण की कोणती नळी कुणीकडे जाते आणि कोणतं पाणी कुणीकडून येते हे आपल्याला समजत नाही, त्यामुळे आपण त्याला डोकं लावत नाही बेटा. फिजिक्स केमिस्ट्रीमध्ये एकदम टकाटक पैकी तुमचा ईच अँड एव्हरी पॉईंट मी डिस्कस करून घेणार आहे बेटा. त्यामुळे कोणत्याही प्रकारचं टेन्शन न घेता फक्त आणि फक्त क्लासला रेग्युलर राहत चला, रेग्युलर व्हिडिओज बघत चला, मागचा बॅकलॉग काढत चला बेटा. ठीक आहे, तुमची आउट ऑफची जबाबदारी ही माझी आहे आता. ठीक आहे बेटा, तर थांबूयात आपण इथे. थँक्यू सो मच बच्चा पार्टी वॉचिंग दिस व्हिडिओ. ठीक आहे, आणि मॅक्सिमम प्रमाणे शेअर झाला. आणि जर कोणी जर विसरलं असेल सबस्क्राईब करायला तर प्लीज एक सबस्क्राईब करून ठेवा आणि घंटीला दाबायला विसरू नका बेटा. थांबूयात आपण इथे. मिलेंगे कल के एपिसोड में. थँक्यू सो मच बच्चा पार्टी.